आजच्या सोहळ्याचा देशभरातील नेत्यांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळाला. बघूया. देशभरामध्ये राम नामाचा गजर. दिल्लीतील बिर्ला मंदिरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून श्रीरामाची पूजा आणि आरती, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिरामध्ये पूजा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातील महाआरतीला हजेरी. सहकारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबत ठाण्यातूनच अनुभवला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. मुख्यमंत्री शिंदेंची शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा. शिवराय आणि बाळासाहेबांना अभिवादन करून शोभायात्रेला सुरुवात. नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडूनही राम मंदिरात पूजा आणि आरती. फडणवीसांनी कार सेवेदरम्यानचं स्फूर्तिगीतही गायलं. सहकाऱ्यांसोबत नागपुरातून अनुभवला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. बारामतीतील श्रीराम मंदिरामध्ये अजित पवारांकडून पूजा. पत्नी सुनेत्रा पवारांसह अजित पवार प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक. आज कार सेवकांचे आत्मे सुखावले. 32 वर्षांनी शरयू नदी हसली. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंचं ट्विट. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा राज्यभरामध्ये उत्साह. विविध ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन, तर श्रीरामाच्या जोरदार घोषणा. जळगावात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा. ढोल ताशा पथकाच्या तालावर राम नामाचा जयघोष. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी मोठी गर्दी. देशभरातून भाविक अयोध्येत.